पावसाळी अधिवेशनाआधी आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची अशी बैठक पार पडणार आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाला मुख्यमंत्र्यांकडून आता चहापानाचं निमंत्रण देण्यात आलंय। तर सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची बैठक होईल। या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद सुद्धा घेणार अशी माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याआधीही महत्त्वाची अशी मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडणार आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाला आता मुख्यमंत्र्यांकडून चहापानाचं निमंत्रण सुद्धा देण्यात आलंय। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुद्धा पार पडेल आणि या पत्रकार परिषदेतून ते नेमकं काय बोलतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला नेमकं कोण उपस्थित राहतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। पावसाळी अधिवेशनाआधी ही महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार आहे। तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाला हे मुख्यमंत्र्यांकडून चहापानाचं निमंत्रण देण्यात आल्याचं समजतंय। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, त्याआधी ही मंत्रिमंडळाची बैठक होते आहे, नेमकं काय घडण्याची शक्यता आहे आणि कोण कोण उपस्थित राहू शकतात? गौरी, आज आपण जर पाहिलं तर उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते। संपूर्ण बजेट जो आहे तो 28 तारखेला सादर करणार आहे, पण त्याच्या आधी अधिवेशनाच्या आदल्या पूर्वसंध्येला का चहापानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। म्हणजे सत्ताधारी पक्षांनी किंवा सत्ताधारी नेत्यांनी विरोधी पक्षांना जे ते चहा पाण्याला बोलवण्यात आलेलं आहे। संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहावर हे चहा पाण्याचा कार्यक्रम जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर 6 वाजता जी ती राज्य मंत्रिमंडळाची बैठक, अधिवेशनापूर्वीची बैठक जी ती पार पडणार आहे। त्या बैठकीला प्रमुख मंत्री नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित असतील। अनेक घोषणा ज्या आहेत या बैठकीतून आज बाहेर येण्याची शक्यता आहे। अनेक निधी पास होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण की हे या सरकारचं एकंदरीत शेवटचं अधिवेशन मानलं जातं। पुन्हा एकदा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागतील आणि त्या अनुषंगाने ज्याच्या आधीचं हे अधिवेशन असेल त्या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाची तयारी जी ती जोरात झालेली आहे। त्या अनुषंगाने आज बैठक पार पडेल। या बैठकीत अनेक प्रस्ताव जे ते मांडले जातील, अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पास केल्या जातील, अनेक निधी जे आहेत ते मांडले जातील। त्याच्यानंतर जे ती संध्याकाळी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद जी ती पार पडेल आणि त्याच्या आधी आज दुपारी 2 वाजता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावरती विरोधी पक्षनेत्यांची जी महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत इतर नेत्यांची सुद्धा उपस्थिती असणार आणि यानंतर पुन्हा एकदा विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी सुद्धा एक पत्रकार परिषद जी ती पार पडणार आहे। नक्कीच अजय, तर विरोधी पक्षातून या बैठकीला कोण कोण उपस्थित राहत आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.